Hello everyone, my name is Aishwarya Munde. My topic is animal tissue. What is tissue? टिश्यू म्हणजे काय? The group of a cell having common embryonic origin is called as tissue. Embryonic origin म्हणजे जर्मिनल लेयर. तर जर्मिनल लेयर 3 प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये आहे एक्टोडर्म, मेसोडर्म, जर्मिनल लेयर 3 प्रकारचे असतात, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि इंडोडर्म. तर आपण टिश्यूची स्टडी कोठे करतो? The study of tissue is called as histology. Father of histology is Bichat. तर टिश्यूचे मेनली 4 टाईप आहेत. त्याच्यामध्ये आहे इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, and nervous tissue. टिश्यू मेनली 4 टाईपचे आहेत. त्याच्यामध्ये आहे इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, अँड मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू. तर आता आपण इपिथेलियल टिश्यू पाहूया. तर आता आपण इपिथेलियल टिश्यूचे फंक्शन पाहूया. तर इपिथेलियल टिश्यूचे फंक्शन मेनली 5 आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे प्रोटेक्शन, नंतर सिक्रेशन, ॲब्झॉर्प्शन, एक्सक्रीशन and reproduction.
इपिथेलियल टिश्यूचे मेनली 5 फंक्शन आहेत. त्याच्यामध्ये आहे प्रोटेक्शन आहे, सिक्रिशन आहे, ऍब्झॉर्प्शन आहे, एक्सक्रिशन आहे आणि रिप्रोडक्शन आहे. तर आता आपण इपिथेलियल टिश्यूचे टाईप पाहूया. तर इपिथेलियल टिश्यूचे मेनली 3 टाईप आहेत. त्याच्यामध्ये आहे क्वामस इपिथेलियल टिश्यू, क्वामस इपिथेलियल टिश्यूला पेवमेंट इपिथेलियल टिश्यू पण म्हणतात. नंतर आहे क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू, कलमनार इपिथेलियल टिश्यू, क्युबॉइडल आणि कलमनारचं मॉडिफिकेशन होऊन सिलेटेड इपिथेलियल टिश्यू तयार झाल्या. आणि फक्त कलमनारचं मॉडिफिकेशन होऊन ग्लँडुलार इपिथेलियल टिश्यू तयार झाल्यात. स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू ह्या इरेग्युलर बाउंड्रीज असतात. ह्याच्यामध्ये फ्लॅट सेल प्रेझेंट असतात. आणि क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू ह्या क्यूब लाईक असतात. आणि कलमनार इपिथेलियल टिश्यू मध्ये टॉल आणि सिलेंडर सेल प्रेझेंट असतात. तर आता आपण क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यूचं स्ट्रक्चर पाहूया. तर इथं न्यूक्लियस प्रेझेंट असतो आणि या ठिकाणी प्लॅनेटेड सेल पण प्रेझेंट असतात. हे झालं स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यूचं स्ट्रक्चर. आता आपण क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यूचं स्ट्रक्चर पाहूया. ह्याच्यामध्ये जे मसल असतात ना ते असे जवळ जवळ असतात आणि स्कॅमस मध्ये थोडेसे असे दूर दूर असतात. आणि या ठिकाणी म्हणजे हे कसे असतात क्यूब लाईक असतात. क्यूब लाईक असतात म्हणूनच ह्याला कलमनार क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू म्हणतात. आता आपण कलमनार इपिथेलियल टिश्यूचं स्ट्रक्चर पाहूया. कलमनार इपिथेलियल टिश्यू मध्ये
ह्या असतात ह्याच्यामध्ये 12 सिलेंडर सेल प्रेझेंट असतात. आणि कलमनार इपिथेलियल टिश्यू ह्या स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये काय टॉल अँड सिलेंडर सेल प्रेझेंट असतात. कलमनार इपिथेलियल मध्ये टॉल अँड सिलेंडर सेल प्रेझेंट असतात. तर स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू आहेत ना, तर त्या स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू आपल्याला कोठे आढळून येतात ते आपण पाहूया. स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू आपल्याला बोमन कॅप्सूल, ब्लड व्हेसल, आणि अल्व्हेओलाय. त्याच्यामध्ये ब्लड व्हेसल मध्ये 3 ठिकाणी आपल्याला दिसून येतात: आर्टरी, वेन अँड कॅपलरी. तर बोमन कॅप्सूल मध्ये अल्ट्रा फिल्ट्रेशन करण्यासाठी स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू ह्या मदत करत असतात. आणि क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू ह्या पीसीटी मध्ये प्रेझेंट असतात. आणि नेफ्रॉन मध्ये पण क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असतात. नेफ्रॉन हे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असतात. तर आता आपण ग्लॅन्ड्युलर इपिथेलियल टिश्यू पाहूया. तर ग्लॅन्ड्युलर इपिथेलियल टिश्यू म्हणजे मल्टीसेल्युलर असतात आणि युनिसेल्युलर असतात. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर असतात. त्याच्यामध्ये युनिसेल्युलर मध्ये ग्लोवेड सेल प्रेझेंट असतात. आणि ग्लोवेड सेल प्रेझेंट असतात त्या म्युकस सिक्रेट करतात. आणि हे ग्लोवेड सेल कुठे प्रेझेंट असतात? एलिमेंटरी कॅनल मध्ये. आणि मल्टीसेल्युलर मध्ये क्लस्टर सेल प्रेझेंट असतात. आणि क्लस्टर सेल सलायव्हरी ग्लँड मध्ये प्रेझेंट असतात. ह्याच एक्झोक्राइन इपिथेलियल टिश्यूला 2 ग्लँड मध्ये डिवाइड केलं आहे. त्याच्यामध्ये आहे एक्झोक्राइन ग्लँड आणि इंडोक्राइन ग्लँड. ह्या एक्झोक्राइन ग्लँड आउटसाइडला प्रेझेंट असतात. आणि इंडोक्राइन ग्लँड
ह्या इनसाइडला प्रेझेंट असतात. एक्झोक्राइन ग्लँड मध्ये ट्यूब असते आणि एंडोक्राइन ग्लँड मध्ये ट्यूब नसते, विदाउट ट्यूब. एक्झोक्राइन ग्लँड ज्यूसेस सिक्रेट करतात. तर ज्युसेस मध्ये आहे सलायवा, म्युकस, ऑइल, मिल्क, डायजेस्टिव्ह एन्झाईम, हे सर्व का नाही एक्झोक्राइन ग्लँड सिक्रेट करतात. आणि इंडोक्राइन ग्लँड हे फक्त ओनली हार्मोनच प्रोड्यूस करत असतं. आणि इपिथेलियल टिश्यू मध्ये 3 जंक्शन प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये आहे टाईट जंक्शन, नंतर आहे अधेरिंग जंक्शन, आणि थर्ड आहे गॅप जंक्शन. टाईट जंक्शन, अधेरिंग जंक्शन आणि गॅप जंक्शन हे 3 जंक्शन प्रेझेंट असतात इपिथेलियल टिश्यू मध्ये फक्त. आता आपण कनेक्टिव्ह टिश्यू पाहूया. बर, मला कोणी सांगू शकेल का ट्रकियामध्ये कोणत्या इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असतात? सिलेटेड इपिथेलियल टिश्यू ट्रकियामध्ये प्रेझेंट असतात. आणि रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये सिलेटेड इपिथेलियल. तर कनेक्टिव्ह टिश्यू मेनली 3 टाइप मध्ये डिवाइड झालेले आहेत. त्याच्यामध्ये आहे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, कनेक्टिव्ह टिश्यू सपोर्टिव्ह, आणि फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. तर कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर मध्ये 2 टाइप आहेत. त्याच्यामध्ये आहे लूज अँड डेन्स. लूज मध्ये 2 टाइप आहेत. त्याच्यामध्ये अल्व्होलाई अँड ॲडिपोस. डेन्स मध्ये पण 2 टाइप आहेत. त्याच्यामध्ये आहे रेग्युलर अँड इरेग्युलर. कनेक्टिव्ह टिश्यू सपोर्टिव्ह मध्ये पण 2 टाइप आहेत. त्याच्यामध्ये आहे कार्टिलेज आणि बोन. कार्टिलेज मध्ये हायलाइन कार्टिलेज, फायब्रस कार्टिलेज, इलास्टिक कार्टिलेज अँड कॅल्सिफाय कार्टिलेज. फ्लुइड कनेक्टिव्ह बोन मध्ये पण 2 आहेत, स्पॉन्जी बोन अँड कॉम्पॅक्ट बोन. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये 2 आहेत. त्याच्यामध्ये ब्लड आहे आणि लिम्फ. तर कनेक्टिव्ह टिश्यूचे मेनली 3 टाइप आहेत. त्याच्यामध्ये आहे प्रॉपर कनेक्टिव्ह टिश्यू सपोर्टिव्ह अँड कनेक्टिव्ह टिश्यू फ्लुइड. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू
कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर मध्ये मेनली 2 टाईप आहेत. त्याच्यामध्ये आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू अँड डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये 2 टाईप आहेत. त्याच्यामध्ये अल्व्होलर ॲडिपोस अँड डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूचे रेग्युलर आणि इरेग्युलर. तर कनेक्टिव्ह टिश्यू सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यू सपोर्टिव्ह मध्ये आहे कार्टिलेज अँड बोन. कार्टिलेज मध्ये आहे हायलाइन कार्टिलेज, फायबरस कार्टिलेज, इलास्टिक कार्टिलेज अँड कॅल्सिफाय कार्टिलेज. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू बोन मध्ये आहे स्पॉन्ज बोन अँड कॉम्पॅक्ट बोन. अँड फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये ब्लड आहे आणि लिम्फ आहे. तर आता आपण कनेक्टिव्ह टिश्यूचे फंक्शन पाहूया. तर आपण टिश्यू म्हणजे काय? द ग्रुप ऑफ अ सेल हॅव्हिंग कॉमन इम्ब्रॉनिक ओरिजिन इज कॉल्ड ॲज टिश्यू. तर टिश्यूचे मेनली 2 टाईप आहेत. टिश्यूचे मेनली 4 टाईप आहेत. त्याच्यामध्ये आहे इपिथेलियल टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू अँड नर्व्ह टिश्यू. त्याच्यामध्ये इपिथेलियल टिश्यू मेनली 2 टाईपचे आहेत. त्याच्यामध्ये आहे सिंपल इपिथेलियल टिश्यू अँड कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. सिंपल हे सिंगल लेअरचे असतात आणि कंपाऊंड हे मोर दॅन 1 लेअरचे असतात. तर तर सिंपल इपिथेलियल टिश्यू मध्ये आपण मेनली 3 टाईप पाहिले. त्याच्यामध्ये आपण पाहिले क्वामस इपिथेलियल टिश्यू, क्युबायडल इपिथेलियल टिश्यू आणि कलमनार इपिथेलियल टिश्यू. तर क्युबायडल आणि कलमनारचं मॉडिफिकेशन होऊन सिलेटेड इपिथेलियल टिश्यू तयार झाल्या आणि कलमनारचं मॉडिफिकेशन होऊन ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू तयार झाल्या. आणि नंतर आपण पाहिलं कनेक्टिव्ह टिश्यूचे मेनली 3 टाईप आहेत. त्याच्यामध्ये आहे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, कनेक्टिव्ह टिश्यू सपोर्टिव्ह अँड फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. तर कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरमध्ये आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू अँड डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आहे अल्व्होलाई अँड ॲडिपोस अँड डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आहे रेग्युलर अँड इरेग्युलर. नंतर आपण पाहिलं कनेक्टिव्ह टिश्यू सपोर्टिव्हमध्ये आहे कार्टिलेज अँड बोन. कार्टिलेजमध्ये आहे हायलाइन कार्टिलेज, फायबर्स आहेत आणि इलास्टिक कार्टिलेज आणि कॅल्सिफाय कार्टिलेज आहेत. बोन 2 टाईपचे आहेत. त्याच्यामध्ये स्पॉन्ज बोन अँड कॉम्पॅक्ट बोन. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये ब्लड आणि लिम्फस आहेत.